नमस्कार श्रोते हो, मी दीपक रेगे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो यांच्या 7मा इंच रान या कादंबरीच्या पहिल्या भागातली प्रकरणं आणि आजचं प्रकरण आहे खालच्या मळ्याचे खोत दौलती खोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच विनंती करतो आणि सुरू करतो खालच्या मळ्याचे खोत दौलती खोत. तुम्हाला माहीतच आहे, शंकर आणि व्यंकटेश हे सावत्र भाऊ आमचे पणजोबा होते. आमच्या शंकर पणजोबांचं लग्न झाल्यानंतर त्यांना एकच मुलगा झाला, तो यशवंत. ते माझे आजोबा होते. तर व्यंकटेश पणजोबांचं लग्न झालं आणि त्यांनाही एकच मुलगा झाला, तो जगदीश. त्यावेळी बायका घरीच बाळंत होत आणि एखादी वृद्ध सुईण ते बाळंतपण नीट करत असे. माझी आंबा आजी देखील गावात कुणी बाई बाळंतपणाच्या वेळी आडली तर लगेच जाऊन त्या बाईची सुखरूप सुटका करत असे. तसंच आमच्या पणजी जगदीशच्या वेळी आपल्या वाड्यातीलच बाळंतिणीच्या खोलीत बाळंत झाल्या होत्या. परंतु अचानक रात्री त्यांना फार रक्तस्राव व्हायला लागला आणि पहाटे पहाटे शिरगुप्पीच्या दवाखान्यात नेताना अर्ध्या वाटेवरच त्या गेल्या होत्या. नंतर व्यंकटेश पणजोबांनी आपल्या जगदीशचं आई वडील होऊन त्याला वाढवलेलं होतं. हे जगदीश आजोबा माझ्या यशवंत आजोबांपेक्षा 10 वर्षांनी मोठे होते. पुढं काय झालं, एकदा हे जगदीश आजोबा तिन्ही सांजी डबकं घेऊन शेताच्या बाजूनं निघालेले असताना रानदेवीनं त्यांना झपाटलं होतं. तेव्हापासनं ते जरा डोक्यानं अर्धवटच झाले होते. तसा त्यांचा हा झपाटा अमावास्येला जागृत व्हायचा, तेव्हा त्या अगदी वेड्यासारखं वागत. आणि एकदा का अमावास्या संपली की त्यांची गाडी पुन्हा रुळावर येत असे. तरी त्यांचं वागणं कधीकधी विचित्र असे. आमच्या पणजोबांनी त्यांचा तो रानदेवीचा झपाटा काढण्यासाठी खूप उपाय केले होते, तरी त्याचा काही एक उपयोग न होता आमचे हे सावत्र आजोबा दर अमावास्येला वेडे होतच राहिले होते. नंतर कंटाळून आमच्या पणजोबांनी त्यांच्यावरचे सगळे उपाय थांबवले. पुढे ह्या जगदीश आजोबांचं जानवी आजीबरोबर लग्न झालं होतं आणि बिचारी जानवी आजी लग्न करून सासरी आली आणि पहिल्याच रात्री तिच्यावर देखील त्या रानदेवीचा झपाटा झाला होता आणि मग त्यासुद्धा दर अमावास्येला आपल्या नवऱ्यासारखंच वागायच्या. आता त्या शिरगुप्पीच्या भक्ताचं म्हणणं पडलं की त्या रानदेवीनं जानवीला नवऱ्याबरोबर धरून ठेवलं आहे. पुढे या जोडप्याला दौलती, लिंबोण्या आणि राम अशी 3 मुलं झाली होती. आमचे दौलती काका 16 वर्षांचे असताना भर पावसाळ्यात त्या अशुभ अमावास्येला कालिया नदी गच्च भरलेली असताना त्या अमावास्येच्या वेळाच्या भारात जगदीश आजोबा आणि जानवी आजींनी कधी मध्यरात्री जाऊन त्या भरलेल्या कालिया नदीत उडी घेतली हे कोणालाच कळलं नव्हतं. त्या पोरक्या झालेल्या आपल्या नातवंडांना त्यांच्या आजोबांनी व्यंकटेशरावांनी वाढवलं होतं. त्यावेळी इंदू आजींनी आणि माझ्या आंबा आजीनं देखील त्या सर्वांची आपल्या मुलांसारखी काळजी घेतली होती. पुढे हे तिघेही माझ्या आंबा आजीला आपल्या आईसारखा मान देत होते. नंतर आमचे हे व्यंकटेश पणजोबा घटसर्पानं वारले होते. त्यावेळी सर्वात मोठ्या असलेल्या दौलती काकांनी आपल्या वाड्याचा, शेतीवाडीचा सगळा कारभार आपल्या हातात घेऊन तो उत्तम प्रकारे सांभाळला होता. पुढे हे तिघे भाऊ मोठे झाले आणि त्यांची लग्न होऊन खालच्या मळ्याच्या खोतांचा वाडा भरला होता. आता ते आमचे सगळ्यात मोठे दौलती काका चांगले 6-6.5 फूट उंच धिप्पाड बांध्याचे होते. त्यांची ती सतत पान खाण्याची सवय एखाद्या पाटलाला शोभण्यासारखी होती. तसे ते पाटलाच्या रुबाबात राहत. त्यांची न्याहारी म्हणजे 10 भाकऱ्या मडकीभर दह्यात मुरडून हिरवी मिरची तोंडी लावून केलेली असे. एकदा का त्यांची न्याहारी आटोपली की ते शेतावर जाताना डोकीला कडक फेटा बांधून, अंगात सफेद शर्ट घालून, धोतर नेसून, हातात सोटा घेऊन रुबाबात शेताकडे निघत. त्यावेळी त्यांच्या शेतात काम करणारा रामोशी त्यांना रामराम मालकानू म्हणायला साधी त्यांच्यासमोर मान वर करून पाहत नसे. ते सगळे बिचारे खाली मान घालून आपलं काम करीत राहत. असा त्यांचा आपल्या रामोशांवर आणि गडी माणसांवर वचक होता. अनेक वेळा ते शेताच्या बांधावर उभं राहून आपल्या रामोशांवर लक्ष ठेवत.
त्यांना जर जाणवलं की एखादा रामोशी संथपणे काम करतोय तर ते सरळ बांधावरून उतरून एकच सोटा त्या रामोशाच्या ढोंगणावर हाणत आणि ओरडत, शिंच्या भाडव्या, भाकरे हादडून आलायस का बकरीचं मूत पिऊन आलायस, आज चालव भरा भरा. तेव्हा तो रामोशी देखील वय मालकानू म्हणून आपले हात भराभर चालवू लागे. तसे सावळे आणि भरघोस मिशांचे आमचे दौलती काका विलक्षण रागीट, कडक शिस्तीचे आणि हट्टी स्वभावाचे होते. शेतकऱ्यात मुरलेला रानवटपणा त्यांच्या नसानसात भरलेला होता. एकदा काय गंमत झाली, त्यांच्या नवीनच लग्न झालेल्या पत्नीने म्हणजे आमच्या पार्वती काकूंनी त्यांना काहीतरी उलट उत्तर दिलं. झालं. दुर्वास मुनीचा अवतार असणारे दौलती काका भयंकर चिडले आणि त्यांनी रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमाराला पार्वती काकूंच्या केसाला धरून आमच्या सातमाईंच्या वाड्यात आणून माझ्या आजीसमोर तिला लोटलं आणि ती ओरडले, आये, आता ही तुझी सून तुझ्याजवळ ठेव, मला असली डोईजड बायको नको. आये, बाईच्या लुगड्याचा पदर तिच्या डोकीवरनं खाली उतरला की डोकं उघडं पडतं, एवढीही हिला अक्कल नाही. तर ठेव हिला इकडे, मी चाललो. तेव्हा त्यांना समजवणाऱ्या आजीचं काहीही न ऐकता ते पार्वती काकूंना सोडून गेले होते. आणि नंतर सर्वांनी सांगून देखील त्यांनी महिनाभर आमच्या पार्वती काकूंना आपल्या वाड्याची पायरी चढू दिली नव्हती. अशा या भयंकर संतापी काकांचे आपल्या दोन्ही भावांवर म्हणजे लिंबोणे आणि रामवर फार माया होती. ते दोघेही त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे मान देत. या आमच्या दौलती काकांना एकच मुलगा झाला, तो सदाशिव. हा सदाशिव फार दुर्दैवी होता. लहानपणीच त्याच्या अर्ध्या अंगावरनं वारं गेल्यामुळे तो नेहमी पार्वती काकूंच्या माझघरातल्या एका चिरगुट्यावर पडून राहिलेला होता. आता आपण शिकलेली माणसं म्हणतो की अंधश्रद्धा या माणसांनी निर्माण केलेल्या खोट्या कल्पना आहेत. शुभ अशुभावर विश्वास न ठेवणारे अनेक माणसं आहेत, परंतु कधीकधी असं काही अघटित घडतं की ते अंधश्रद्धेचं जग खरं आहे असं वाटायला लागतं. आता तसं पाहता आमच्या मांजरीवाडीतील बहुतेक शेतकरी 7वी शाळा शिकलेले होते. त्यात शेतकऱ्यांचं मत असं होतं की फक्त गोण्या मोजून त्याचा हिशोब बरोबर करता आला की तेवढं शिक्षण मोप झालं. फार शिकून काय बॅरिस्टरहून शेतात खपायचं आहे. आता 7वी झालेल्या व्यक्तीला बँकेत स्वतःचं खातं उघडून सही करून पैसे भरता काढता येतात, तेवढं ज्ञान असलं की पुरे. त्यांचं म्हणणं देखील बरोबर होतं. म्हणून आमचे बहुतेक सर्व शेतकरी झाडून फक्त 7वी झालेले होते. पोरानं 7वी झाली की हातात नांगर धरून उन्हात शेतात खापायचं, हेच समीकरण त्यावेळी ठरलेलं होतं. जर तुम्ही कधी देशावर गेलात आणि एखाद्या शेतकऱ्याला विचारलं की काय राव, तुमचा शंकर्या 7वी झाला, आता त्याला निदान मॅट्रिकपर्यंत तरी शिकवणार ना, तर तो शेतकरी पानाची पिंक गिळत तुम्हाला म्हणेल, अवराव, ज्वारीच्या पोतीचा हिशोब येण्यापुरतं तो शिकला. आता शेतात ज्वारी कशी आणि केव्हा पेरायची, ऊस तयार झाल्यावर त्याला केव्हा मोडायचा, हे मी त्याला शिकवणार आहे. तेव्हा पुढं शिकायला कोणाला एकाला वेळ आहे. बरं, राम राम. एवढं बोलून तो पुढे चालू लागणार तुमच्या बोलण्याची वाट न बघता. परंतु ह्याच 7वी झालेल्या शेतकऱ्यांचा या सर्व अंधश्रद्धांवर, दंतकथांवर आणि भूताखेतांवर तसंच देवावर सुद्धा फार विश्वास होता. कधी काही गोष्टी निसर्गाविरुद्ध घडतात, त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा एवढं ज्ञान त्यांना होतं. त्यामुळे आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, कारण ही घटना प्रत्यक्ष आमच्या खालच्या खोतांच्या दौलती काकांच्या वाड्यातच घडलेली होती. म्हणजे त्याचं काय झालं, एकदा दुपारी आमचे दौलती काका जेवून थोडीही विश्रांती न घेता शेताकडे निघून गेले होते. आज त्यांच्या शेतात ज्वारीची कापणी सुरू होती. त्यावेळी बाहेर अगदी उन्हं रखरखीत होती आणि पार्वती काकू घरकामानं थकून आपल्या 3 वर्षांच्या गुटगुटीत सदाशिवला मांडीवर घेऊन ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून त्याच्या काळ्याभोर जावळावरनं हात फिरवत आपल्या मांडीवर झोपलेल्या पोराकडे बघत होत्या आणि म्हणत होत्या, देवानं अगदी बाळकृष्णासारखा मुलगा आपल्या पदरात घातला. तेव्हा दुपारचे 2 वाजत आले होते आणि वारा अगदी पडून बाहेरची रखरखीत उन्हं सर्व परिसर भाजून काढत होते. पार्वती काकू पायानं झोपाळ्याला हलकेच झोका देत आपल्या सदाकडे बघत होत्या. खरं तर त्यांना आत जाऊन जरा टेकायचं होतं.
पण छोटा सदा त्यांच्या मांडीवर झोपल्यामुळे त्याची उगाच झोपमोड व्हायला नको म्हणून त्या तशाच पेंगत बसल्या होत्या. तेव्हाच त्यांच्या अंगणात एक उंच नीच आणि पुरुषी धाटणीची स्त्री आपल्या काळपट लुगड्याच्या पदरानं तोंडावरचा घाम पुसत धप्पकन अंगणात येऊन बसली आणि पार्वती काकूंकडे बघत आपल्या पुरुषी आवाजात ओरडली, "अगो बाई उठ, म्याहू बसले आहे. यो तुला दिसत नाही काय? तू डोळे फुटला आहे की? जा अगोदर तांब्याभर ताक मला आणून छान दे आणि गुळाचा खडा पण आण. माझा जीव तहान लागल्यान खाली वर व्हायला लागलाय." खरं तर पार्वती काकूंना त्या आगंतुक बाईचं बोलणं ऐकून रागच आला होता. कोणाकडे ताक प्यायला मागायची ही काय पद्धत झाली? त्यात माझघरात फक्त एक तांब्याभरच ताक रात्री नवऱ्यासाठी तिने ठेवलं होतं, कारण ज्वारीच्या कापणीसाठी उन्हात राबणाऱ्या रामोश्यांना आणि गडी माणसांना पिण्यासाठी घरातलं सगळं ताक शेताकडे पाठवलं जाईल. पिकाच्या कापणीच्या वेळी तळपत्या उन्हात काम करणाऱ्या आपल्या नोकरांना उन्हं बाधू न येत म्हणून दौलती काका त्यावेळी आपल्या रामोश्यांना घरातलं ताक प्यायला देत असत. आणि आमच्या पार्वती काकू त्यावेळी आपल्या फुटक्या नशिबानं त्या बाईला म्हणाल्या, "हे बघ, जोरात ओरडू नकोस. तुला दिसत नाही माझा पोरगा माझ्या मांडीवर झोपलाय ते? तू माझ्या शेजारी असलेल्या दिराच्या वाड्यात जा, तिथे ताक माग, माझ्या जाऊबाई तुला ताक देतील." बास इतकंच पार्वती काकू त्या बाईला म्हणाल्या आणि ती बाई एकदम भयंकर संतापानं उठून आपला उजवा पाय जोरानं आपटत किंचाळली, "भये, तू वापोर तू या मांडीवर निजलाय म्हणून तू मना ताक दिला नाही काय? दुसऱ्याच्या वाड्यात जायला सांगतीसा? मना नको तुझा त्यो ताक. पण बये, म्या काय सांगतो ता तेवढा ध्यानात ठेव. या तू वापोर आता कवा पण निजून राहीन, कवा पण त्यो बोलणार नाही, चालणार पण नाही आणि ताक पियाला पण बसणार नाही." त्या वाईट वेळी पार्वती काकू काही बोलण्यापूर्वी ती बाई दांड दांड पाय आपटत अंगण उतरून चालायला सुद्धा लागली. पार्वती काकू त्या पाठमोऱ्या जाणाऱ्या बाईकडे बघत राहिल्या. इकडे त्यांचा लहानगा सदाशिव गाढ झोपेत हसत होता. त्यावेळी पार्वती काकू अगदी सुन्न होऊन बसल्या होत्या. त्यांना हेच कळत नव्हतं की त्या बाईला इतकं रागवायला काय झालं. त्यांना वाटलं ती बाई इतक्या उन्हात तहानेनं आली होती तर सदाशिवला बाजूला ठेवून आपण तिला ताक प्यायला द्यायला हवं होतं. पण वेळ आता निघून गेली होती. आणि हाय रे दैवा, थोड्याच वेळात उठलेल्या गुटगुटीत सदाशिवच्या अर्ध्या अंगावरनं वारं जाऊन त्याला अर्धांग वायू झालेला होता. त्याची संपूर्ण उजवी बाजू लुळी होऊन पडली होती. आणि हे बघताच भांबावलेल्या पार्वती काकूंचा आरडाओरडा ऐकून शेतातून धावत आलेल्या माणसांबरोबर दौलती काकासुद्धा पळत आपल्या वाड्याकडे आले. झाला प्रकार आपल्या पत्नीकडनं कळताच दौलती काकांनी उशीर न करता आपल्या पोराला उचललं आणि ते सातमाईंच्या पाराकडे पळत पळत निघाले. आणि सातमाईंच्या पारावर त्याला ठेवून ते रडत रडत म्हणाले, "माझ्या सात आयांनो, माझ्या सदाशिववर तुमच्या रक्षणाचा पदर घाला, त्याला बरं करा." तेव्हा जवळ उभे असलेले नागोकाका चटकन म्हणाले होते, "ते आलेलं सदाचं प्राक्तन होतं. ती आपलं प्राक्तन बदलायला आली होती, पण दान न मिळाल्यामुळे ती सदाचं तेच प्राक्तन ठेवून निघून गेली. आता त्या प्राक्तनाविरुद्ध आम्ही काही करणार नाही, तसा नियमही नाही. आता तो तसाच राहणार आहे." हे भयंकर ऐकताच दौलती काकांनी पुढे काही न बोलता आपल्या सदाशिवला उचललं आणि ते खालमानेनं आपल्या वाड्याकडे निघून गेले होते. त्यावेळी त्यांना कल्पना होती, एकदा का सातमाई बोलल्या की नंतर कोणी काहीही करू शकत नाही. त्यावेळी सर्वांना एकच प्रश्न पडला होता की ह्या लहानग्यानं गेल्या जन्मी कुठलं पाप केलं होतं देव जाणे. दौलती काकांनी घरात बेशुद्ध पडलेल्या आपल्या पत्नीला मात्र सातमाईंचं सांगणं काही सांगितलं नव्हतं. पण नंतर केवळ पार्वती काकूंच्या समाधानासाठी त्यांनी सदाशिववर अनेक मोठमोठ्या डॉक्टरांचे उपाय केले होते. ते त्याला घेऊन मुंबईच्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन आले, तरी फायदा काही झाला नव्हता. नंतर मांजरीवाडीत आल्यानंतर सुद्धा त्यांनी सदाशिवला वैद्य, हाकीम, फकीर, भगत या सगळ्यांना दाखवून पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. ते सगळे प्रयत्न फुकट गेले होते.
नंतर दौलती काकांचा सदाशिव पार्वती काकूंच्या माझघरातल्या एका कोपऱ्यात तसाच पडून राहिला होता आणि ताकाचा पेला भरून पार्वती काकू त्या बाईची वाट बघत राहिल्या होत्या. त्यावेळी गावात अनेक प्रश्न उठले गेले की ती बाई कोण होती, एवढ्याशा ताकाकरता तिने हे असं का केलं होतं. काही गावकऱ्यांनी त्या बाईला शोधण्याचा देखील खूप प्रयत्न केला होता, पण सदाशिवचं ते प्राक्तन कुणाला कुठे सापडलं नव्हतं. नंतर 1 वर्षानं सदाशिव झोपेतच गेला होता. म्हणून मी तुम्हाला सांगते, कधी अवेळी कोणी दाराशी आलं तर त्याला कधी रिकाम्या हातानं पाठवू नका. काय सांगावं, तुमचं प्राक्तन बदलण्यासाठी कोणी आलेलं असेल. असो, पुढे 2 वर्षांनी पार्वती काकूंना मुलगी झाली, ती कमळी. ही कमळी दिसायला अगदी आपल्या भावाच्या तोंडावळ्याची होती. फक्त सदाशिव मुलगा होता आणि कमळी मुलगी होती. परंतु कमळीच्या त्या येण्यानं दौलती काका आणि काकूंची सदाशिवच्या जाण्याच्या ओल्या दुःखाच्या जखमेची खपली मात्र भरून आली होती. कमळी आपल्या आईवडिलांची फार लाडकी होती. पुढे कमळी आमच्या सातमाईंच्या वाड्यात सून म्हणून आली होती. पण ही सगळी नंतरची गोष्ट आहे. या कादंबरीत नंतरच्या गोष्टी खूप आहेत आणि त्या मी तुम्हाला पुढे येतील तसतशा सांगणार आहे. चला आता आपण लिंबोणी काका खोताबद्दल बघूया. आता भावंडात फरक असतो. कोणाचा स्वभाव शांत तर कोणाचा रागीट असतो. कोणाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. तशाच आमच्या दौलती काका, लिंबोणी काका आणि रामकांत काका यात फार फरक होता. आता मला वाटतंय आपल्या आईवडिलांना झपाटलेला रानदेवीचा थोडासा प्रसाद या लिंबोणी काकांवर उतरलेला असावा. दौलती काकांचे दुसरे भाऊ लिंबोणी काका एक फार अजब रसायन होतं. मध्यम उंचीचे, सतत पान खात बडबडत राहणारे आणि आपलं तेच खरं करणारे हे काका भूताखेतांवर अत्यंत विश्वास ठेवणारे होते. त्यांच्या वाड्यात जरा खुट्ट झालं की ते लगेच शिरगुप्पीच्या त्या ढेरपोट्या शिवा भक्ताला बोलवून बाभळीच्या हडळणीला त्या बाभळीच्या झाडाखाली पान ठेवत. त्यांचा आपल्या रानातल्या, शेतातल्या, झाडांवरच्या भूताखेतांवर जेवढा विश्वास होता तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त विश्वास आपल्या शिवा भगतावर होता. ह्या त्यांच्या फाजील विश्वासामुळेच शिवा भक्ताच्या घरचा सगळा प्रपंच आमच्या लिंबोणी काका चालवत होते. हा ढोंगी ढेरपोट्या शिवा भगत महिन्यातून 15 वेळा तरी लिंबोणी काकांच्या घरी हजेरी लावून कोंबडं, दारू, मटण, भाकऱ्या हादडून झाडावरच्या हिरव्या भूताचा प्रसाद म्हणून आपल्या घरीसुद्धा घेऊन जात असे. आणि लिंबोणी काकांची शांत सोशिक पत्नी आमच्या रमी काकू उगाच आपल्या नवऱ्याचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून त्यांचा विश्वास नसतानाही त्या शिवा भक्तासाठी भाकऱ्या बडवीत राहत असत. हे असे शिवा भक्ताचे भक्त लिंबोणी काका एकदा आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आजीला भेटायला आले. त्यावेळी त्यांना मायेनं आपल्याजवळ बसवून माझी आजी त्यांना म्हणाली, अरे पोरा लिंबोण्या, तू कशापायी त्या खोटारड्या शिवा भक्ताच्या नादी लागून आपली ज्वारीची पोती रिकामी करतोयस. अरे त्यापेक्षा त्या भक्ताला तू तुझ्या वाड्यात न बोलावता तुझ्या या सगळ्या भूतांना तुझ्या वाड्यात जेवायला बोलव. म्हणजे ती जेवून जातील पण घेऊन जाणार नाहीत आणि ते तुला जास्त परवडेल. आणि माझ्या लेकरा, तू त्या रमीचा तरी विचार कर. ती बिचारी तुझ्या त्या शिवा भक्तासाठी आणि त्या भूतांसाठी दिवस रात्र चुलीकडे खपत असते, हे तरी तुला कळतं ना. त्यावेळी आमचे लिंबोणी काका माझ्या आईनं दिलेला गुळाचा चहा पीत म्हणाले, आई अगं तुला त्यामधली गोम कळायची नाही. मी त्या शिवा भक्ताच्या हातून आमच्या सर्व भूताखेतांना पानं मांडतो म्हणूनच आज मी, मारोत्या, रमी आणि आमच्या वैजू ठीक आहे. नाही तर तुला माहिती आहे दौलती दादाच्या सदाशिवचं काय झालं ते, म्हणून मी आपली काळजी घेतो. तसं आता माझी आजी देखील चिडून म्हणाली, अरे पोरा, आपला सदाशिव आजारी असताना त्याला शिवा भगत बरं करील म्हणून तू वर्षभर त्या शिवा भक्ताकडनं भूतांना पानं मांडून दौलतीच्या सगळ्या कोंबड्या संपवून टाकल्या. त्यात पार्वती तो स्वयंपाक करून थकून जायची तरी सदाशिव बरा न होता गेलाच का नाही. त्यावर आमचे लिंबोणी काका चटकन म्हणाले, अये या शिवा भक्ताची काही चुकी नाही.
मी त्यावेळी दादाला शिवा भक्ताला बोलवून आपण सदाशिववरचा उतारा काढूया असं सांगितलं होतं. तेव्हा माझं न ऐकता दादा सदावर डॉक्टरी उपाय करत राहिला. त्याला घेऊन मुंबईला गेला. झाला का काही फायदा? आणि मग त्यानंतर त्यांनी बोलवलं शिवा भक्ताला. शिवा भक्तानं भूतांना पानं मांडली. शिवा पानं मांडतच राहिला. त्यावेळी तो मला म्हणाला, लिंबोण्या, दौलती दादाने पानं मांडायला उशीर केला. आता ती सगळी भूतं त्यांच्यावर कोपली आहेत. ती भूतं त्याला म्हणत होती की दौलती दादांचा आमच्यापेक्षा त्या डॉक्टरवर जास्त विश्वास आहे. आता आम्ही त्याला काही मदत करणार नाही. आणि मग त्यांची समजूत घालण्यासाठी बिचारा शिवा भगत त्यांना कोंबडी दारूची पानं मांडत राहिला होता. आता ती भूतच रागवल्यावर तो तरी बिचारा काय करणार? म्हणून आमच्या सदाशिवचं तसं झालं. त्या शिवा भक्ताची काही चुकी नाही. महिन्यापूर्वीच त्या बिचाऱ्या भक्तानं सदाशिव त्याच्या स्वप्नात येऊन मटण वडे मागतो म्हणून 2 वेळा त्यांनी माझ्याकडनं पानं मांडली होती. म्हणजे बघ, तो अजून आपल्या सदाशिवला विसरलेला नाही. पण कमळी झाल्यावर दादा आणि वहिनी त्याला विसरले. मी त्यांना महिन्यातनं फक्त एकदा शिवा भक्ताच्या आतून सदाला पान ठेवायला सांगतो, तरी ती दोघं माझं ऐकत नाहीत. म्हणून आता मीच त्याला पानं ठेवतो. त्यावेळी मात्र माझी आजी रागावली आणि म्हणाली, अरे लिंबोण्या, अरे तू 7वी झालायस ना, तरी शिवा भगत तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतो हे तुला कळत नाही का? अरे पोरा, मी अडाणी असून ते मला कळतंय, पण तू हे बघ लिंबोण्या, जर तो शिवा तुझा असाच फायदा उठवून तुला फसवत राहिला तर रमी, मारोत्या आणि बैजूसाठी मला त्यात लक्ष घालावं लागेल. अरे त्यांच्या तोंडातला घास मी त्या शिवा भक्ताला खाऊ देणार नाही. तसं लिंबोण्या काकांना कळलं की आता खरोखर आय रागावली आहे. तसं ते चटकन उठत म्हणाले, मी निघतो, शेताकडं फेरी मारायची आहे. ते चटकन उठून निघूनही गेले. तेव्हा आजी वैतागानं मान हलवत पुटपुटली, या लिंबोण्याचं आणि त्याच्या त्या शिवा भक्ताचं आता काय करायचं तेच मला कळत नाही. लिंबोणी काकांचा शिवा भक्तावरचा आणि भूतांवरचा वेडा विश्वास ठेवायची गोष्ट सोडली तर ते तसे फार चांगल्या अंतःकरणाचे गृहस्थ होते. फक्त जगाचा सर्व व्यवहार भूताखेतांना खुश ठेवलं तर सुरळीत चालतो असं त्यांचं अगदी दृढ मत आणि विश्वास होता. ते आपल्या पत्नीला रमीला म्हणत, रमे, अगं देवाचं करण्यापेक्षा भूतांचं अगोदर करावं. म्हणजे बघ, माणसानं देवाची पूजा करो किंवा न करो, देव त्यांचं कधी वाईट करत नाही. पण भूतांना जर नाराज केलं तर ते सगळा सत्यानाश करतात. म्हणून त्यांना आधी सांभाळावं लागतं. हे ऐकत बिचाऱ्या रमी काकू खालच्या मानेनं भाकऱ्या बडवताना फक्त आपलं डोकं हलवत राहत. सांगायचं म्हणजे काय, तर आमच्या लिंबोणी काकांचं स्पष्ट मत होतं, भूत प्रथम, देव नंतर. तसे आमचे लिंबोणी काका आमच्या नागो काकांसारखे हडळ, जाखिणी, झाडावरचे मुंजे, ब्रह्मसंबंध, देवाचार, चिटकिणी या सर्व भूतांना शिवा भक्तामुळे ओळखत होते. कोण कुठल्या झाडावर आणि शेताच्या बांधाच्या खाली राहतो हे त्यांना बरोबर शिवा भक्तामुळे माहीत झालेलं होतं. त्यामुळे भूतांना खुश ठेवण्यासाठी ते शिवा भक्ताच्या सांगण्यावरनं सतत कोंबड्या बकऱ्या मारून पानं ठेवत असत. आणि त्यांचं हेच वागणं माझ्या आजीला अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे ती अशी कधी चिडली की आमचे राम काका तिला म्हणत, लिंबोण्याला पटतंय तेच तो करतो, तर आपण का त्याला उगाच बोलायचं? ते काय, ते तो बघून घेईल, तुझ्या बोलण्यानं तो सुधारणार आहे का? तेव्हा आजी काळजीनं म्हणत असे, अरे पोरा, तो शेतात आपला घाम गाळून कष्टानं आपली भाकरी मिळवतो, तर त्याच्या त्या कष्टाची भाकरी त्या शिवा भक्तानं फुकट खायची. अरे त्यात पोरा, ती रमी दिवसभर त्या चुलीजवळ बसून कुठल्या ना कुठल्या भूताला काहीतरी शिजवतच असते. आता आपण देखील वर्षाकाठी झपाट्याला जेवणाचं पान ठेवतो, पण ते वर्षाकाठी. या लिंबोण्याचं तर दर दिवसाआड त्या भक्ताला पोटातलं जिरलं की पान वाढणं सुरू. ते मला नाही पटत रे. माझी आजी कितीही बोलू दे तरी आपल्या मेहनतीचं त्या भक्ताला खाऊ घालणाऱ्या लिंबोणी काकांचा हात तर ती धरू शकत नव्हती ना.
तसा या लिंबोणी काकांचा आमच्या सातमाईंवर देखील अगदी दृढ विश्वास होता. ते म्हणत, आमच्या वरच्या खोतांच्या सातमाई जागृत आहेत, तशी आमच्या खालच्या माळ्यातली सगळी भूतं जागृत आहेत. जर माणसाला सुखी राहायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा भूतांना खुश ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे ते नेहमी त्यांच्या भूतांना खुश ठेवण्याच्या मागे असत. एकदा ते माझ्या आजीला म्हणाले, आये मला सातमाईंना पानं ठेवायची आहेत. तेव्हा मात्र माझी आजी शांतपणे त्यांना म्हणाली, अरे लिंबोण्या, आम्ही खोत त्यांना जेवण घालायला अजून जिवंत आहोत. त्यांना खालच्या खोतांनी जेवण घालायची गरज नाही. तुझ्या त्या भक्ताला मी सातमाईच्या पारावर तरी जाऊ देईन का? हां लिंबोण्या, तरी तुझ्या त्या भक्ताला जर झपाट्याला भेटायचं असेल तर 7 वाजल्यानंतर त्याला त्या बाभळीच्या रानात जायची मी परवानगी देईन हो. माझ्या आजीचं ते सडेतोड बोलणं ऐकून नंतर काहीही न बोलता ते निघून गेले. मात्र आजीजवळ गावातल्या कोणी लिंबोण्याच्या त्या सतत पानं ठेवण्याबद्दल काही बोललं तर माझी आजी वैतागानं म्हणायची, अरे बाबा, लिंबोण्याची भाकरी जशी त्याची तशी त्याच्या शेतावरची बांधावरची भूतं त्याची. आपण काय बोलणार? जा आपला तू कामाला जा. मग तो विचारणारा सुद्धा खरं आहे असं म्हणून निघून जायचा. अशा या आमच्या लिंबोण्या काकांच्या पत्नी बुटक्या सावळ्या पण नाकी डोळे नीटच असलेल्या आमच्या रमी काकू फार चांगल्या अंतःकरणाच्या आणि स्वभावाच्या. आश्चर्य म्हणजे नेहमी चुलीपुढे बसून आपल्या नवऱ्याच्या भूतांना भाकऱ्या थापून शिवाभक्ताला जेवण वाढणाऱ्या आमच्या रमी काकूंचा कोणा भूताखेतांवर अजिबात म्हणजे अजिबात विश्वास नव्हता. जर त्यांना कोणी भूताखेतांबद्दल विचारलं तर त्या सरळ म्हणत, आहो ते सगळं आपल्या मानण्यावर असतं. आपण मानलं तर ते भूत आणि नाही मानलं तर ती आपली सावली असते आणि मी तर बाई सावलीवर विश्वास ठेवते. रमी काकूंचा आमच्या सातमाईवर मात्र फार विश्वास होता. कधी त्या भाकरी, उसळ, दही आमच्या सातमाईंना घेऊन यायच्या आणि पारावर त्यांना जेवण वाढल्यानंतर त्या जरा वेळ आजीच्या जवळ येऊन टेकत असत. त्यावेळी माझी आजी लिंबोणी काकांच्या चिंतेमुळे रमी काकूंना समजावत असे, अगो पोरी रमे, तू डोळ्यांना झापडं बांधून बसली आहेस का? अगो तू येऊन जाऊन त्या भूतांना मटण वडे करून पानं ठेवतेस आणि तो भगत त्याच्या नावावर तट्ट जेवतो, उरलेलं जेवण घेऊन जातो. अशानं कसं होईल अगं तुमचं? अगं वासुदेवाला सुब्बर जोंधळे घालणं वेगळं आणि 2 दिवसाआड भूतांना मटण वड्याची पानं ठेवणं वेगळं असतं ग. त्या तुझ्या पदरात 2 पोरी आहेत, तेव्हा 4 पैसे गाठीला ठेवायला नकोत का? त्यावेळी मात्र रमी काकू उसासा सोडून म्हणत असत, आये मला सगळं कळतंय पण करणार काय? अगं मी कधी त्यांच्याजवळ काही बोलले की हे लगेच मला म्हणतात, रमे माझ्या पानातली भाकरी त्या भूतांच्या पानात ठेव आणि उद्यापासनं मला एकच वेळा जेवायला वाढ. आता आये त्यांनी असं बोलल्यावर मी काय बोलणार? त्यात मला आणि पोरांना ते कशात काही कमी करत नाहीत. त्यात कधी रातच्याला माझे हातपाय चेपून देताना म्हणतात की रमे तुला खूप कमी पडतं ना गं, पण मी हे सगळं तुझ्यासाठी पोरांसाठी करतो. मग आता आये आपला माणूस आपल्याशी नीट वागत असला तर मी का त्याच्या गोष्टीत विनाकारण तोंड खुपसू? मग ते 1 बोलणार, मी 4 बोलणार आणि घरात भांडणं करणं मला पटत नाही. आये मी म्हणते आहे तवर भूते खातील, नसेल तेव्हा गप्प बसतील. त्यावेळी रमी काकूंकडे कौतुकानं बघणारी माझी आजी नकळत म्हणायची, रमे खरोखर हो, आमच्या लिंबोण्याला तुझ्यासारखी समंजस बायको मिळाली हे त्याचं नशीब चांगलं म्हणून. तेव्हा रमी काकू ही हसत म्हणायच्या, आये हे देखील नेहमी मला म्हणतात की माझ्या भूतांनीच मला तुझ्यासारखी चांगली बायको दिली. त्यावेळी रमी काकूंबरोबर माझी आजीसुद्धा हसत असे. अशा या आमच्या विचित्र लिंबोणी काकांना वैजू आणि बैजू या 2 जुळ्या मुली होत्या. त्या दोघींपेक्षा 3 वर्षांनी मोठा असलेला मारुत्या हा एक मुलगा होता. या वैजू बैजू आम्हा वाड्यातल्या मुलींच्या बरोबरीच्या. आमच्या रमी काकू काय करत, त्या दोघींना एकाच रंगाचे परकर आणि पोलकं शिवायच्या. त्या दोघींकडे लाल, निळ्या, गुलाबी रंगांची एकत्र शिवलेली परकर आणि पोलकी होती. म्हणजे एकाच कापडाचे 2-2 परकर आणि पोलकी.
त्यामुळे एकदा मी त्यांना विचारलं की बैजू, अगं तुम्ही दोघे नेहमी एकाच रंगाचे एकाच कपड्याचे परकर पोलके का शिवता? तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालावेसे वाटत नाहीत? त्यावेळी मोठी असलेली वैजू विठ्ठल रुक्मिणीसारखे आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून ठसक्यात म्हणाली होती, त्याचं काय आहे सरस्वते? माझी आई म्हणते जर आम्ही वेगवेगळे कपडे त्या शिरगुप्पीच्या महादेव शिंप्याकडे शिवायला दिले की तो मेला त्या कपड्याचा विधभर तुकडा खातो. तसंच आम्हा दोघींना एकाच कपड्याचे 2-2 परकर पोलके शिवायला दिले आणि समजा थोडा कमी कपडा पडला तर तो चिंधी लावून शिवतो. आणि ती आपला परकर उचलून दाखवत मला म्हणाली, बघ सरस्वते, आता त्याने कशी चिंधी जोडली आहे. नंतर ती आपला परकराचा खिसा बाहेर काढून दाखवत म्हणाली, हा बघ माझा आतला खिसा कसा वेगळ्या कापडाचा आहे, तसा बैजूचा सुद्धा आहे, दाखव ग बैजू. आणि बैजूनं आपला आतला वेगळ्या कपड्याचा खिसा दाखवला की आम्ही डोके हलवून रमी काकूचं कौतुक करत म्हणायचो, अय्या रमी काकू किती हुशार आहेत, आमच्या आयांना काही कळतच नाही. तेव्हा सगुणा त्या वैजूला म्हणाली, पण काय ग वैजू, तुम्ही आपली परकर पोलके ओळखता कसं? तशी पुन्हा विठ्ठल रुक्मिणी होत वैजू म्हणाली, अय्या त्यात काय मोठं सगुण आहे. अगं माझ्या पोलक्याचा गळा गोल असतो तर बैजूच्या पोलक्याचा गळा हा बघ चौकोनी असतो. त्यावरून आमची आई आमची पोलकी बरोबर ओळखते. तसंच ही बघ माझ्या परकराची नाडी निळी आहे तर बैजूच्या परकराची नाडी लाल आहे, त्यावरून आम्ही आमचे परकर ओळखतो. तेव्हा आम्ही सर्व पोरी बैजूचं ते परकर पोलक्याचं रामायण ऐकून फक्त माना हलवत एकमेकांकडे बघत राहिलो होतो. तर ह्या अशा आमच्या बैजू काहीही सांगताना कमरेवर हात ठेवून आजीबाईचा आव आणून बोलायच्या. तरी त्या दोघी आमच्या रमी काकूंसारख्या समंजस शांत स्वभावाच्या होत्या. गंमत म्हणजे या बैजूचा आपल्या बापासारखा आपल्या शेतातल्या बांधावरच्या बाभळीच्या झाडावरच्या भूतावर फार विश्वास. त्या दोघींच्या तोंडात कधी रामाचं नाव नसे तर त्या नेहमी भूताच्या चर्चा करत असत. आता त्या गोष्टीचा विचार केल्यावर मला जाणवतं कदाचित त्यांच्या घरी सतत येणाऱ्या शिवा भगताचा अगदी लहानपणापासून त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळे त्या अशा भूताखेतांवर विश्वास ठेवत असाव्यात. आता आम्ही देशावरचे शेतकरी भूताखेतांना देवदेवतांना मानतो, काही अंधश्रद्धासुद्धा आम्ही पाळतो, तरी ते सगळं तेवढ्यापुरतंच असतं. आम्ही कधी गरज पडली तरच भक्ताकडे जायचो, पण असं उठसूट भक्ताला बोलवून भूताच्या नावानं पानं ठेवणं आमच्या दृष्टीनं मूर्खपणा होता. हां, तर मी काय सांगत होते तर ह्या बैजू शाळेत आल्यानंतर आमचे रहीम मास्तर खुर्चीवर बसून घोरू लागल्यावर त्या दोघी आम्हा मुलींना कुजबुजत सांगत, सरस्वते, सगुणे, चिंगे, इकडे या जवळ, आम्ही काय सांगतोय ते ऐका. तेव्हा आम्ही देखील भयंकर उत्सुकतेनं त्यांच्याजवळ सारखायचो. भूत हा विषयच असा आहे की कोणालाही त्याच्याबद्दल उत्सुकता वाटते. आम्ही तर काय फार लहान मुली होतो. त्यावेळी वैजू चटकन बैजूला म्हणायची, बैजू मी आधी सांगते, अर्ध नंतर सांग. तिने डोकं हलवल्यावर वैजू म्हणत असे, आता ऐका गो, काल रात्री माझ्या बानं आमच्या वाड्याच्या मागच्या खिडकीतून शेताकडे पाहिलं तर तिथे कितीतरी उलट्या पायांची भूतं हातात मशाली घेऊन नाचत होती. नाचताना अचानक त्यांचं लक्ष माझ्या बाकडे गेलं. तेव्हा ती सगळी धावत आमच्या खिडकीजवळ यायला लागली. तसं बानं पटकन खिडकी लावून घेतली. हे ऐकलं आणि घाबरून मी विचारलं की वैजू, तुम्ही त्या भूतांना पाहिलं का? तशी वैजू बैजूकडे बघत खजील होऊन म्हणाली, नाही ग सरस्वते, बा आम्हाला आणि आईला उठवणारच होते, पण तेव्हाच ती भूतं खिडकीकडे पळत यायला लागली, तशी त्याने खिडकी लावून घेतली. त्यावर बैजू लगेच म्हणाली, आक्के, आता पुढचं मी सांगते. नंतर कनी सरस्वते, सकाळी बानं आम्हाला हे सांगितल्यावर आई त्यांना हसत हसत म्हणाली, अहो ते शेतावर रातकिडे उडत असतील आणि तुम्हाला वाटलं ती भूत आहेत. तसं बा आईला म्हणाला, रमे, अगं त्या भूताच्या घरी कोणाचं लग्न ठरलेलं असावं म्हणून ती नाचत होती. तेव्हा आम्ही आश्चर्यानं विचारलं, अय्या बैजू, भूतं लग्न करतात का गं? तशी आता वैजूच म्हणाली, थांब ग बैजू, मी पुढचं सांगते. आणि वैजू म्हणाली, हो ग सरस्वते,
आमचा शिवा भगत आहे ना, तो बाला सांगताना मी ऐकलं होतं की भूताचं एक वेगळं जग असतं, त्यात त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं बाळं होतात. हे ऐकून आम्ही पोरी थक्क झालो. आम्हाला माहीतच नव्हतं ना भूतं लग्न करतात. हे सगळं ऐकलं आणि मी आश्चर्यानं विचारलं, वैजू खरं सांगतेस? मग त्या भूतांची लग्न कोण लावतं गं? तशी ती विचार करत म्हणाली, अगं आमचे शिवा भगत लावतात. सरस्वती, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या भूतांना भूक लागली की ती शिवा भक्ताच्या स्वप्नात येऊन मटण वडे दारू मागतात. मग ते माझ्या बाला सांगतात. मग आम्ही त्या भूतांना पानं ठेवतो. तसं मी परत मूर्खासारखं त्यांना विचारलं, वैजू तुम्हाला त्या भूतांच्या लग्नाचं आमंत्रण असतं का गं? तुम्ही जाता त्यांच्या लग्नाला? आणि माझं हे बोलणं ऐकून माझ्यासारखीच लहान असलेली वैजू विलक्षण गोंधळून हलकेच म्हणाली, सरस्वती, आम्ही कधी भूतांच्या लग्नाला गेलो नाही, पण एकदा जाणार आहे नक्की. ते ऐकताच आम्ही पोरी पार चाट पडलो होतो. अशा या वैजू आणि बैजू भूतांच्या अनेक गोष्टी आम्हाला सांगत. त्या सांगत, बानं रात्री उलट्या तोंडाची काळी मांजरं शेताच्या बांधावर भांडताना पाहिली, किंवा रात्री बानं आमच्या शेतावरच्या बाभळीच्या झाडावर एखाद्या हडळणीला बाभळीच्या शेंगा खाताना बघितलं आणि बा तिला खाली उतर म्हटल्यावर ती बकरी होऊन पळाली. त्यावेळी आम्ही लहान मुली त्या वेगळ्या अद्भुत जगाच्या खोट्या गोष्टी खऱ्या मानून आमचे डोळे मोठे करून आणि हाताच्या मुठी घट्ट आवळून त्या ऐकायचो. कधी कधी काय व्हायचं, या वैजू बैजू आम्हाला मधल्या सुट्टीत ती उलट्या तोंडाची काळी मांजरीची रोपं घेतलेली भूतं नक्की कुठं भांडत होती हे दाखवण्यासाठी त्यांच्या शेताच्या बांधावर घेऊन जात आणि नंतर ती जागा दाखवत. तेव्हा आम्ही आमच्या हाताच्या मुठी गच्च बंद करून अतीव आश्चर्याने त्या जागेकडे बघायचो, पण तिथे काही नसायचं. कधी दूर एखादी विष्ठा पडलेली असायची, ती पाहून वैजू लगेच म्हणायच्या, बघा बघा त्या भूताची विष्ठा. आम्ही सर्वजण पळत त्या विष्ठेजवळ जाऊन नाक बंद करून अगदी वाकून त्या विष्ठेकडे बघायचो. तेव्हा त्या विष्ठेत आम्हाला वाटाणे दिसायचे आणि वाटायचं, बापरे, रात्री त्या भूतानं वाटाणे खाल्ले होते. एकदा आमची यमी वैजूला म्हणाली, वैजू, मी ही भूताची विष्ठा थोडी घेऊ का? त्यावेळी मात्र आम्ही ई म्हणून यमीला हसलो होतो. अनेक वेळा वैजू बैजू आम्हाला इथे भूतं नाचली होती, इथं बसली होती असं म्हणून शेताकडे दाखवायच्या, पण तिथे आम्हाला ज्वारीच्या धाटाशिवाय काही दिसायचं नाही. त्यावेळी आमचेच डोळे फुटलेत असं म्हणून आम्ही दिसलं म्हणायचो, गप्प बसायचो. एकदा मात्र कमाल झाली. आमचे रहीम मास्तर आपल्या खुर्चीत झोपल्यावर वैजू आम्हा पोरींना म्हणाली, सरस्वते, सगुणे, यमे, चिंगी जवळ सारखा, मी काय सांगते ते ऐका. अगो, काल माझा बा रातच्याला शेतात डबडं घेऊन बसला होता, तेव्हा त्याच्या मागून 8 शिंगांचा बैल उधळत आला आणि त्यांना जोराची ढुशी मारून तो समोरच्या ऊसाच्या मळ्यात शिरला. तुम्हाला माहिती आहे, तो वडावरचा वेताळ होता. हे ऐकताच आम्ही पोरी जाम घाबरलो होतो. आता प्रत्यक्ष वेताळ 8 शिंगाच्या बैलाचं रूप घेऊन ढुशी मारतो म्हणजे काय, खायची गोष्ट होती का ती? त्या दिवशी मात्र आम्ही पोरी शाळा सुटल्यावर सरळ रमी काकूंकडे गेलो. त्यांना घाबरत त्या 8 शिंगांच्या बैलाच्या ढुशीबद्दल विचारलं. तेव्हा त्या बैजूकडे बघत म्हणाल्या, वैजे, या वाड्याच्या पोरींना तुम्ही काय भलतंच सांगता? उद्या 7 महिन्याच्या आजीला ते कळलं तर तुमचे कान पिळतील. नंतर आमच्याकडे हसत त्या म्हणाल्या, अगो पोरीनो, काल तुमच्या काकांना थोडी जास्त झाल्यावर ते डबकं घेऊन शेताकडे गेले होते. तेव्हा त्यांच्या मागे 4 पायाच्या बेडकानं उडी मारली. त्यांना वाटलं बैलानं ढुशी मारली. आणि नंतर त्या उदास होऊन म्हणाल्या, पोरीनो, कशाला काही अर्थ नाही आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला तर ती भूत आहेत, नाही तर ते बेडूक आणि बांधावर माजाला आलेली मांजरं. रमी काकू आम्हाला हे सांगत असताना लिंबोण्या काकांबरोबर आलेला शिवा भगत आपलं मोठं पोट खाजवत म्हणाला, रमे वहिनी, अगं रात्री तो लिंबोण्याच्या पाठीत ढुशी मारणारा ताराकोंडाचा बैलच असावा. वहिनी, ताराकोंडाची ढुशी फार वाईट. त्यानं मागून उडी मारली म्हणून बरं, उद्या पुढून उडी मारली तर लिंबोण्याचं काय होईल. पण तू काही काळजी करू नकोस. आणि तेव्हा लिंबोणा काका पुढं होऊन रमी काकूच्या हातात पिशव्या देत म्हणाले,
रमे, यात मटण आहे, दारूची बाटली आहे, ती काढून ठेव, पटापटा स्वयंपाकाला लाग, तारा कोंडाला पानं ठेवायची आहे. शिवा भगत पान सगळत म्हणाले होते, वहिनी, आज तारा कोंडाला चण्याची गुळ घालून टोपभर खीर कर. मी ते सगळं लिंबवण्याच्या नावानं जीवन त्याचा अरिष्ट माझ्यावर उडवून घेणार आहे. काळजी करू नको, लवकर स्वयंपाकाला लाग. ती दारूची बाटली मी घरी घेऊन तारा कोंडाच्या नावानं पिणार आहे. तेव्हा काम करून थकलेल्या रमी काकू आपल्या हातातल्या पिशव्यांकडे आणि आपल्या नवऱ्याकडे हताशपणे बघत होत्या. तेव्हा लिंबोणी काका आम्हा मुलींना म्हणाला होते, आज इकडे कुठे पोरियो, आज ठीक आहे ना? आम्ही माना हलवून काकू येतो असं सांगून निघालो. तेव्हा रमी काकू मला आणि सगुणेला जोरात म्हणाल्या, सरस्वते, सगुणे, तुम्हाला कधी काही खावंसं वाटलं तर झाडावरच्या वेताळाच्या नावानं आईकडे बोंब मारा, म्हणजे तुम्हाला ते खायला मिळेल. हो. आम्ही पोरी थांबून तिच्याकडे बघत असताना रमी काकू त्या पिशव्या घेऊन माझघरात चुलीकडे गेल्या. तेव्हा शिवा भगत काकांकडे बघत म्हणाले होते, लिंबोण्या, एखाद्या गोष्टीवर विश्वास नसला की हे असं बोलणं होतं. अरे, तुमची अरिष्ट मीच माझ्यावर उडवून घेतो म्हणून तुम्ही सगळेजण ठीक आहात, नाही तर त्या दौलतीच्या सदाशिवाचं काय झालं माहिती आहे ना? आणि लिंबोणी काका एकदम आमच्याकडे वळाले, ओरडले, पळा पोरींनो, आपल्या वाड्याकडे पळा, आजी वाट बघत असेल. आम्ही आमच्या वाड्याकडे पळालो. त्यावेळी आम्ही आजीला हे ताराकोंडीच्या बैलाच्या ढुशीचं सर्व प्रकरण सांगताच ती एकदम आमच्यावर चिडली आणि म्हणाली, पोरींनो, तुम्हाला काही वेळ लागलाय का? कुणाचा गुमूत बघायला तुम्ही शेताकडे पळता? जा, अगोदर हातपाय धुवा, अभ्यासाला बसा. आम्ही आमचे हातपाय धुवायला पळालो. आमच्या वाड्यात एक होतं. आम्ही कोणी आमच्या आयांकडे, आनंदी आत्याकडे किंवा आजीकडे कधी भूतांबद्दल विचारलं तर त्या सगळ्याजणी एकदम वचकन आमच्या अंगावर ओरडायच्या आणि म्हणायच्या, तुम्हाला काय अभ्यास बिभ्यास आहे का नाही? भूताबद्दल काय विचारता? भूतबीतं काही नसतात, चला पळा. मग आम्ही मुली काय करणार? त्यावेळी त्या बैजूच्या भूतांच्या गोष्टी आम्हाला फार भावायच्या. त्या दोघींनी आमच्या लहानपणी भूतांबद्दल आम्हाला किती ज्ञान दिलं होतं तुम्हाला माहिती आहे? म्हणजे भूतांची लग्न होतात, त्यांना मुलं बाळं होतात, ती दारू पिऊन मशाले घेऊन नाचतात, त्यांच्या विष्ठेत न जिरलेले वाटाणेसुद्धा असतात. ती भूताची विष्ठा आम्ही पाहिली होती. काठी घेऊन त्यातले काही वाटाणे शोधले, ते बरोबर 7 निघाले होते. आणि हे सर्व भूताचे आमच्या आया किंवा आनंदी आत्या किंवा आजी आम्हाला काही सांगत नसत. भूतांचं हे सगळं ज्ञान आम्हाला बैजूनं दिलेलं होतं. एकदा मात्र मी आमच्या आनंदी आत्याला कुजबुजत म्हणाले, आत्ते, तुला माहिती आहे भूतं लग्न करतात? त्यावर आनंदी आत्या हसत मला म्हणाली, सरस्वते, तुला काय भूताशी लग्न करायचं आहे? बरं, मी नागोला सांगते, तुला मस्त भूत नवरा शोधायला सांगते. मी नको आत्या म्हणून घाबरून तिला बिलगले. असं हे आमच्या लिंबोणी काकांच्या घरचं प्रकरण. आमच्या बैजूचा मोठा भाऊ मारोत्या म्हणजे फार वात्रट कारटा. त्या शिवा भगत आणि भूतांबरोबर नेहमी मटण वडे खाऊन खाऊन मेला. नुसता मस्तवाल बैलासारखा आडदांड आणि पैलवानासारखा पिळदर शरीराचा झाला होता. तो मेला. आम्ही पोरी त्याला जरा काही बोललो की असा आमचा कान पिळायचा म्हणून सांगू. खरं तर तो आमच्या तातूच्या वयाचा, पण मेला दिसायचा मोठ्या बैलासारखा. तर त्यात तो आपल्या मोठ्या शरीरावर असलेल्या लहानशा डोक्यावरचे सगळे केस भादरून बारीक करायचा. एकदा आम्ही त्याबद्दल वैजूला विचारलं की तो तुका आणि तातू दादासारखे केस का ठेवत नाही? तर वैजू म्हणाली, काय आहे सरस्वते, अगं भूतानी जर मारुत्या दादाच्या डोक्यावर कधी तो झाडाखालून जाताना उडी मारली तर त्यांनी घसरून खाली पडावं, त्यामुळे दादा असे आपले केस भादरतो, त्याच्यावर तेल चोपडतो. जर त्यांनी तुमच्या दादासारखे केस ठेवले तर ते भूत त्याच्या केसांना घट्ट धरून बसेल का नाही? म्हणून मारुती दादा अशी खबरदारी घेतो. खरोखर तेव्हा त्या तिन्ही भावंडांचं बालविश्व त्या शिवा भक्तानं भूताच्या रूपानं अगदी व्यापून टाकलं होतं. या पैलवान मारुत्याला एक वाईट सवय होती. मारुत्याचं जरा काही बिनसलं की तो लगेच आपल्या दंड मांड्या ठोकून कुस्तीला उभा राहायचा. आता आमचे आत्मा तुकादादा या बैलाच्या मानानं अगदी मरतुकडे, ते ह्या सांडाबरोबर काय कुस्ती करणार? मग हा पैलवान आपले दोन्ही पाय फाकवून कमरेवर हात ठेवून थू करून थुंकून बोंबलायचा, अरे तुका आत्मा, आपल्या आईचं लुगडं नेसा, हातात बांगड्या भरा. काय वाटेल तो आमच्या दादांना बोलायचा आणि थू थू करत बसायचा.
त्यावेळी आमचे दोन्ही दादा खाली मान घालून जमीन उकरत उभे असत. त्या बैलाचा मला इतका राग यायचा. एकदा मी त्या बैलाला म्हणाले, मारुत्या दादा, तू आमच्या दोन्ही दादांना का बरं वाटेल तसं बोलतोस? तसं त्या बैलानं माझ्या वेणीला धरून माझ्या पाठीत असा बुक्का हाणला की मी भोकाड पसरत रडत आईकडे गेले. मला वाटलं आई आता त्या बैलाला बरोबर करेल. कुठलं काय, भाकऱ्या करता करता आईच मला म्हणाली, सरस्वते, तुला त्या मुलांमध्ये पडायची काय गरज? त्यांचं ते बघून घेतील. बरं झालं मारुत्याने तुला हाणलं, पुन्हा आता तू त्याच्या भानगडीत पडणार नाहीस. तसं मी आईकडे बघत आमच्या आनंदी आत्याकडे गेले आणि म्हणाले, आत्ते बघ, मला त्या मारुत्याने मारलं तरी आई त्याला काही बोलली नाही, तू चल त्याच्याशी भांड. तशी आनंदी आत्या मला जवळ घेऊन म्हणाली, सरस्वते, तुझी आई बरोबर बोलली. तुला कोणाच्याही गोष्टीत उगाच नात खुपसायची ना वाईट सवय आहे. आता राहिला प्रश्न मारुतीला विचारायचा, तर तुमच्या मुलांच्या भांडणात मोठे पडले तर नंतर मोठ्यांची भांडणं होतात. तुझ्या आईला आणि मला रमी काकू आणि लिंबोण्या काका बरोबर भांडायला लागेल. अशी मोठ्यांची भांडणं झालेली तुला हवी आहेत का? तशी मी नाही म्हणून मान हलवत म्हणाले, पण आत्ते, त्यामुळे त्या बैलाचं फावतं. तशी आनंदी आत्या हसत म्हणाली, सरस्वते, त्या मारुत्याला कळलं ना की तू त्याला बैल म्हणतेस तर दुसरा गुद्दा तो तुझ्या पाठीत हाणेल. आता तू जा, अभ्यासाला बस. आणि मी तेच केलं. पण एकदा मात्र या मारुत्याची गंमत झाली. हा बैलकीने असंच आमच्या आत्मादादाला कुस्तीचं आव्हान देत उभा असताना आमच्या काटक तातूनं त्या बैलाचं आव्हान स्वीकारलं आणि नंतर त्याला असं काही लिलया उचलून 2-3दा आपटलं आणि त्याच्या छाताडावर बसून म्हणाला, मारुत्या, अगोदर आत्मा आणि तुकादादाची माफी माग, त्याशिवाय तुला सोडणार नाही. त्यांनी माफी मागितल्यावर त्याच्यावरनं उठत तातू म्हणाला, आता आत्मा आणि तुकादादाला कुस्तीचं आव्हान द्यायच्या अगोदर माझ्याशी कुस्ती मारायची, कळलं? नंतर त्या दिवसापासून या मारुत्यानं कधी आमच्या आत्मा तुकादादाला कुस्तीचं आव्हान दिलं नाही, तर तो त्यांच्याशी जरा बरा वागायला लागला. या मारुत्यानं 5वी झाल्यावर शाळा सोडली, कारण शिवा भक्ताचं म्हणणं त्याला पटलं होतं की जे त्या हिरव्या बाबळीच्या झाडावरची चेटकीण करू शकते ते शाळा शिकून आपल्याला करता येणार नाही. आणि नंतर तो शाळा सोडून कुठल्या भूताला कुठल्या दिवशी कसलं पान मांडायचं हे अत्यंत महत्त्वाचं काम आपला बा आणि त्या शिवा भक्ताबरोबर करायला लागला. तसंच मधल्या वेळेत आपल्या बाबरोबर शेतात खापायला लागला. माझ्या आजीनं अनेक वेळा लिंबोण्या काकाला बोलवलं, सांगितलं की लिंबोण्या, मारुत्या हुशार आहे, त्याला शिकू दे. 7वी झाल्यानंतर त्याला तालुक्याला शिकायला पाठवून दे, तो कोणीतरी मोठा होऊ दे. तुझा एकच मुलगा आहे, त्याला भक्ताच्या नादाला लावू नकोस. पण आजीच्या या बोलण्याचा उपयोग झाला नव्हता. पुढे आमच्याबरोबर शाळेत येणारा, आमच्याबरोबर खेळणारा मारुत्या शाळा सोडल्यावर मात्र आम्हा मुलांपासून दूर होत गेला. पण तो तेवढाच शिवा भक्ताच्या जवळ जात राहिला. आमच्या वैजू आणि बैजू मात्र त्या भूताच्या अनेक काल्पनिक गोष्टी आमच्या कानाशी कुजबुजत आमच्याबरोबर शिकतच राहिल्या होत्या. श्रोते हो, हा होता आयडा बॅरोटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचा पुढच्या प्रकरणाचा भाग. या पुढचं प्रकरण उद्या. पुढचं प्रकरण आहे तमास वेडे राम काका. भेटूयात उद्या पुन्हा.